हे जे काम चालू आहे एक्स्ट्रा काम चालू आहे ही समोर कंपनी आलेली आहे। त्या कंपनीच्या दबावाखाली हे तहसीलदार आणि पीएसआय साहेब आदिवासी दबाव टाकून रस्ता खोदतायत। नवापूर पोलिसांचा धाक दाखवून रस्त्याचे बेकायदेशीर काम होत असल्याचा आरोप स्थानिक संतप्त। नांदवण शिवारात गट नंबर 70 मधील जमीन विना मोबदला 200 मीटर जमीन हडप करून अतिरिक्त रस्त्याचे काम बेकायदेशीररित्या पोलिसांचा धाक दाखवून काम करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि सत्यशोधक शेतकरी सभेचे आरटी गावित यांनी केलाय। सविस्तर वृत्त। एमआयडीसी परिसराला जोडला जात असलेला रस्ता एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवापूर नगर परिषदेच्या हद्दीतील देवडफलीपासून ते दापूर पर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता बेकायदेशीररित्या 24 मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून याबाबत सत्यशोधक शेतकरी सभेचे आरटी गावित यांनी सदर होत असलेले काम कसे बेकायदेशीर आहे याबाबत वेळोवेळी संबंधित विभाग आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून योग्य ती कागदपत्र दाखवून परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती, परंतु संबंधित विभाग तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून त्यांचा धाक दाखवून हा रस्ता बेकायदेशीररित्या काम करत असल्याचे म्हटले आहे। 24 मीटर अधिकची जागा अधिग्रहण न करता त्या जागेवर रस्त्याचे काम करत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही आणि वेळीच प्रशासनाने दखल घेतली नाही तर संबंधित एमआयडीसीचे अधिकारी पाटील तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होत नाही व आदिवासींना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्थानिक शेतकऱ्यांसह सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय। नॅशनल हायवेसाठी इंची भरपाई दिली आणि इथे 24 मीटरचं तुम्ही फुकटचं घेताय, दादागिरीने चालणार। हे 575चे हे पूर्ण काम झालेलं आहे आणि एक पत्र आहे 3 किलोमीटरचं, तुम्ही 31 म्हणतात 31चं पत्र दाखवा सर, 31चं पत्र दाखवा आम्हाला। आमच्याकडे 3 सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेलं जे पत्र आहे ना ते 3 किलोमीटरचं आहे, कुठे आहे ते पत्र दाखवा ना। विभागाने 3 किलोमीटरची परवानगी दिली, ते काम पूर्ण झालं। त्याच्यानंतर 575 मीटरची परवानगी दिली, ते काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि हे जे काम चालू आहे एक्स्ट्रा काम चालू आहे ही समोर कंपनी आलेली आहे। त्या कंपनीच्या दबावाखाली हे तहसीलदार आणि पीएसआय साहेब आदिवासी दबाव टाकून रस्ता खोदतायत आणि 24 मीटरचं अधिग्रहण करतायत। या शेतकऱ्यांची 2 एकर जमीन विना मोबदला घेतायत। ही सत्यशोधक शेतकरी सभा सहन करणार नाही। आम्हाला लाठीचार्ज हवा, आम्हाला उचलत जेलमध्ये टाको, काय करो, पण आम्ही न्यायाच्या बाजूने या आदिवासींच्या बाजूने उभे राहणार आहोत। जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहील। हे बेकायदेशीर काम सुरू आहे, बेकायदेशीर जबरदस्तीने चालू आहे कंपनीच्या फायद्यासाठी। आदिवासींना मारण्याचं काम चालू आहे आणि त्याला जबाबदार आहे इथले तहसीलदार आणि इथले पीएसआय साहेब नवापूरचे। हे जबरदस्तीने ते काम सुरू केलं आहे आणि आदिवासीवर दबाव टाकतायत आणि आता आम्हाला अटक करण्यासाठी ते जात आहेत। जालम सिंग गावित, नजरबाज न्यूज, नवापूर।